हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होतं, या हॅलोजन डेरिव्हेटिव्हवरती जे काही MCQs होते प्रिव्हियस एक्झाममध्ये असतील किंवा जनरल ऑब्जेक्टिव्ह लेवल फर्स्ट असतील, हे आपण ऑब्जेक्टिव्ह पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता आपण आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर्स हा स्टार्ट करतोय आपण. तर त्याचं जे काही इंट्रोडक्शन असेल ते आपण पाहूया. इंट्रोडक्शन टू अल्कोहोल 3 पार्टमध्ये हा चॅप्टर डिव्हाइड केलेला आहे. अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. तर फर्स्ट आपण पाहूया अल्कोहोल्स. व्हॉट इज दिस? दिस इज द अल्केन. RH इज द अल्केन. Hydrocarbon, they are generally called as hydrocarbon. When now replace hydrogens of alkane minus H with hydroxyl group. हा जो काही हायड्रोजन्स असतील तो हायड्रोजन आपण हायड्रोक्सिल ग्रुपनं रिप्लेस केला की त्या ठिकाणी काय मिळते आपल्याला ROH, and ROH is called as alcohols. Means when the additions of OH group to the alkane and then replacement of this hydrogen is called alcohol. Alcohols are the hydroxy derivative of hydrocarbon in which one or more hydrogen atom are replaced by corresponding number of hydroxyl group or groups. काय आहे अल्कोहोल? अल्कोहोल आर द हायड्रोक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे. हायड्रोक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे कशाचं? हायड्रोकार्बनचं. ॲक्च्युली इट इज हायड्रोकार्बन, बट इन विच देर इज अ रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन बाय हायड्रोक्सिल ग्रुप और ग्रुप्स इज कॉल्ड अल्कोहोल. त्याला म्हणतो आपण अल्कोहोल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल CH3OH मिथिल अल्कोहोल, C2H5 ethyl alcohol or also called as ethanol, etc. RH means, RH म्हणजे काय आहे? अल्केन, अल्काइन्स, अल्किन्स, both A and B. RH means alkane. फंक्शनल ग्रुप ऑफ एन अल्कोहोल इज, काय आहे अल्कोहोलचं फंक्शनल ग्रुप? O आहे, OH आहे, COH आहे का CHO आहे? तर त्याचं काय आहे? OH इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट, अल्कोहोल्स आर डॉट 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 डेरिव्हेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन. कीटो डेरिव्हेटिव्ह, हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्स, aldehyde derivative or halogen derivative, which is the hydroxyl derivative of hydrocarbons. Next, C2H5OH. Name of this compound is methyl alcohol, butyl alcohol, ethyl alcohol, and isopropyl alcohol. So what is this name? The name is ethyl alcohol. Classifications of alcohol, part 1. Alcohols are classified as monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol, and polyhydric alcohols. For example, CH3OH, methyl alcohol. How many hydroxyl group does it contain? याच्यामध्ये किती हायड्रोक्सिल ग्रुप आहेत? Contains only one OH group. They are called as monohydric alcohol. The alcohol which contain only one hydroxyl group are called as monohydric alcohol. For example, आता पहा या ठिकाणी दुसरं आहे. आता कॉमन नेम इथिलीन ग्लायकोल आहे याचं. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड? आपण पाहणार आहे पुढे, पण पहा या ठिकाणी आता याच्यामध्ये किती OH आहे याच्याकडे? तर 2 OH आहे. पहा, कंटेन 2 OH ग्रुप. IUPAC नेम इज इथेन 1,2-डायॉल. काय आहे त्याचं? इथेन 1,2-डायॉल. मग कशाला म्हणायचं डायहायड्रिक? दे कंटेन 2 OH ग्रुप. For example, this CH2OH, CHOH, and CH2OH.
Common name is a glycerol or glycerin. What is the IUPAC name of this compound? काय असेल त्याचा IUPAC नेम? तर 1 2 3 हायड्रोजन्स आहे आपल्याकडे. IUPAC नेम इज प्रोपेन 1 2 3 आणि किती हायड्रोक्सिल ग्रुप आहे आपल्याकडे? 3 आहे. तर ट्राय आणि कोणते ग्रुप आहेत? OL अल्कोहोल आहे ट्रायॉल. प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल contain 3 OH groups. मग काय होईल डेफिनेशन? द अल्कोहोल्स विच कंटेन 3 OH group are called trihydric alcohol. They are called trihydric alcohols. Next, polyhydric alcohols contain 4 or more than 4 OH group. ज्याच्यामध्ये 4 असतील किंवा 4 पेक्षा जास्त OH ग्रुप असतील. CH2OH, CHOH 4 times CH2OH. कॉमन नेम इज सॉर्बिटॉल. ते काय आहे त्याचं नाव आहे? सॉर्बिटॉल, ज्याच्यामध्ये 6 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतील. त्याला म्हणतो आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल. नाव क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप आहे. अकॉर्डिंग टू द हायब्रिडायझेशन्स ऑफ द कार्बन ॲटम टू विच द हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच. मग याचं जे काय क्लासिफिकेशन आहे कशानुसार केलेलं आहे? तर कार्बनचं हायब्रिडायझेशन पाहिलेलं आहे. आणि कोणता कार्बन घ्यायचा? विच इज अटॅच टू द हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुपला अटॅच असणारा कार्बनचं हायब्रिडायझेशन पाहायचं. तर फर्स्ट आहे पहा, देअर आर 2 टाइप्स ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. देअर आर 2 टाइप्स. फर्स्ट वन इज अल्कोहोल कंटेनिंग sp3OH बॉन्ड. अल्कोहोलला कोणता बॉन्ड आहे? sp3OH बॉन्ड आहे. अँड सेकंड अल्कोहोल कंटेनिंग sp2OH बॉन्ड. पाहूया आपण डिटेलमध्ये. CH2OH, CHOH, CH2OH is a monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol and tetrahydric alcohol. Which is a trihydric. 3 OH group आहे. Classification of alcohol part second. Alcohol containing sp3 carbon and that attach to the OH bonds. Alkyl alcohols. There are 3 types of alkyl alcohols: primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohols. अल्किल अल्कोहोल याच्यामध्ये मग प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतो आपण? फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH. IUPAC नेम इथेनॉल. 2 what type of carbon OH group is attached. कोणत्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. बरोबर. द प्रायमरी अल्कोहोल्स हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम और प्रायमरी कार्बन. मग कशाला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल? की ज्याच्यामध्ये जो काही OH ग्रुप असेल हा OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं. नेक्स्ट वन सेकंडरी अल्कोहोल. इन सेकंडरी अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू द सेकंडरी कार्बन ॲटम. आता कोणाला अटॅच आहे तो? तर सेकंडरी कार्बन. आता सेकंडरी कार्बन म्हणजे काय? जो 2 इतर कार्बनला अटॅच असेल. आयसो और सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. पहा शेजारी किती आहे त्याच्या कार्बन? तर 2 कार्बन आहे म्हणून याला म्हणायचं सेकंडरी कार्बन. आणि सेकंडरी कार्बनला तो अटॅच आहे म्हणून याला म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल्स म्हणायचं. IUPAC नेम प्रोपेन 2 और प्रोपेनॉल. तिसरा टाइप आहे टर्शरी अल्कोहोल्स. इन टर्शरी अल्कोहोल्स हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू टर्शरी और टर्शरी कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3 CH3 CH3OH. टर्शरी ब्यूटिल अल्कोहोल और टर्शरी ब्यूटिल अल्कोहोल. इट इज अ टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन आहे हा वरचा प्रायमरी कार्बन आहे.
IUPAC name is 2-methylpropane 2OL. Alcohol containing sp3OH bond. Allylic alcohols. Hydroxy group attached to a sp3 hybridized carbon atom next to the carbon-carbon double bond, that is an allylic carbon. Allylic carbon म्हणजे काय, तर जो काही आपला फंक्शनल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप sp3ला अटॅच असेल, कार्बनला असेल, पण तो कार्बन परत शेजारी डबल बॉन्डला अटॅच असेल, त्याला म्हणतो आपण allylic alcohols म्हणतो. पहा कशा प्रकारे. Allylic alcohols are primary allylic alcohol, secondary allylic and tertiary allylic alcohols. There are the three types of allylic alcohols. Allylicचे 3 टाइप्स आहेत परत. Primary allylic alcohol, for example, CH2 double bond CH CH2OH 1 2 3. प्रोपेन 2En डबल बॉन्ड आहे 1OL. सेकंडरी allylic alcohol, फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH CH CH3OH. आता पहा या ठिकाणी 1 2 3 4 4 कार्बनची चेन आहे आणि जो काही आपला OH ग्रुप आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच असेल, बरोबर. पण हा सेकंडरी कार्बन कशाला अटॅच आहे परत, तर allylic सिस्टीमला अटॅच असेल, म्हणजे डबल बॉन्डला अटॅच असेल तो पुढे. याचं नाव आहे ब्युटेन. 4 कार्बनला ब्युटेन म्हणतो, ब्युटेन. 3 नंबरला काय आहे आपला डबल बॉन्ड आहे, मग 3 आणि 2 नंबरला OH आहे म्हणजे 2OL. आपण हे नेमिंगमध्ये पाहणार आहे परत कशा प्रकारे नाव देतो आपण त्याला. टर्शरी allylic alcohol, फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH COH CH3 CH3 1 2 3 4. नाव काय त्याचं 4 कार्बन आहे म्हणल्यानंतर त्याला ब्युटेन येईल. 2 मिथिल 2 नंबरला काय आहे 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 नंबरला मिथिल आहे. 3 नंबरला काय आहे डबल बॉन्ड आहे 3 आणि 2 नंबरला परत OH आहे म्हणजे 2OL. आता हा जो काही आपला OH ग्रुप आहे तो कशाला अटॅच आहे, तर टर्शरी कार्बनला अटॅच आहे, बरोबर. आणि तो टर्शरी कार्बन परत कशाला अटॅच आहे, तर allylic सिस्टीमला अटॅच आहे, म्हणून याला म्हणतो आपण टर्शरी allylic alcohols म्हणतो. पहा MCQs आहे. CH2 double bond CH CH2OH is a primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol or quaternary alcohol. जरी या ठिकाणी हे allylic असलं तरी सुद्धा कसं आहे हे प्रायमरी आहे. CH3COH CH3 CH3 प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, क्वाटर्नरी अल्कोहोल. तर हे कसं आहे 3 ग्रुप्स आहे त्याला अटॅच. मग हे झालं आपलं टर्शरी अल्कोहोल्स. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल कोणता असेल, 2 मिथिल 2 प्रोपेनॉल, 1 प्रोपेनॉल, 1 ब्युटेनॉल, 2 पेंटेनॉल. तर या ठिकाणी पहा 2 पेंटेनॉल कसं आहे आपलं हे सेकंडरी अल्कोहोल आहे. 2 मिथिल पेंटेनॉल इज अ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल और इट इज द एनॉल. पहा 1 आहे पेंटेनॉल आहे, 1 पोझिशनला OH आहे म्हणजे तो प्रायमरी असेल. CH2OH CH2OH is a primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol or carbinol. ते प्रायमरी अल्कोहोल आहे. जरी 2 OH ग्रुप असतील तरी सुद्धा कसं आहे ते प्रायमरी आहे, कारण कार्बन कसा आहे आपला तो प्रायमरी आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल पार्ट 2. अल्कोहोल कंटेनिंग sp3OH, दॅट इज अ बेन्झायलिक अल्कोहोल. आता अलायलिक पाहिलं, आता बेन्झायलिक पाहूया.
देर आर 3 टाइप्स ऑफ बेंझालिक अल्कोहोल. परत बेंझालिकचे 3 टाइप्स. प्रायमरी बेंझालिक, सेकंडरी बेंझालिक, टर्शरी बेंझालिक अल्कोहोल. प्रायमरी बेंझालिक फॉर एक्झाम्पल बेंझिन रिंग आहे आणि CH2OH आहे. बेंझिल अल्कोहोल और फिनिल मिथेनॉल म्हणतो याला आपण. मग या ठिकाणी पहा कसं दिलेलं आहे आपल्याला हे स्ट्रक्चर. तर बेंझिन रिंग आहे, या बेंझिन रिंगला एक CH2 आहे आणि तो CH2 कशाला अटॅच आहे, परत OH ला अटॅच आहे. म्हणजे या ठिकाणी हे प्रायमरी आहे. आपला जो काय CH2 आहे तो प्रायमरी आहे आणि तो कशाला अटॅच आहे परत, तर बेंझिन सिस्टीमला अटॅच आहे. म्हणून याला म्हणायचं बेंझालिक अल्कोहोल. पण ते कसं आहे, प्रायमरी आहे. सेकंडरी बेंझालिक अल्कोहोल फॉर एक्झाम्पल आता पहा बेंझिन रिंग आहे, CHOH आहे आणि परत CH3 जॉईन आहे त्या कार्बनला. म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर जो काही आपला CH आहे तो CH सेकंडरी ग्रुप आहे. बरोबर, तो 2 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे बेंझिन रिंगचा एक कार्बन आणि CH3चा एक कार्बन. म्हणजे याला म्हणायचं सेकंडरी आणि परत कसं आहे तो बेंझिन रिंगला अटॅच आहे. म्हणून बेंझालिक अल्कोहोल, सेकंडरी बेंझालिक अल्कोहोल 1, 2. 1 फिनिल इथेनॉल. नेक्स्ट टर्शरी बेंझालिक अल्कोहोल. पहा आता ह्या किती कार्बनला अटॅच आहे, 3 कार्बनला अटॅच आहे. 1, 2, 3. 2 फिनिल प्रोपेन 2OL OH. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. अल्कोहोल्स कंटेनिंग sp2OH बॉन्ड. आता हे कसं झालं, sp3चं झालं सेकंड टाइप आहे. पहा कंटेनिंग sp2OH बॉन्ड. OH group is attached to sp3 hybridized carbon atom, that is a phenylic carbon or aryl carbon. These alcohols are known as phenylic alcohols or phenols. फिनॅलिक कशाला म्हणायचं, तर तो जो काय असेल तो आपला अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं फिनायलिक, आणि जर तो अरिल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फेनॉल्स म्हणतो. पहा फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHOH phenyl alcohols and this is called as a phenol. MCQs. In alkyl alcohol OH group is attached to ... hybridized carbon atom sp2 sp sp3 और sp3d. तर काय आहे, sp3 मध्ये अटॅच आहे तो अल्किल मध्ये. इन सेकंडरी अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इट अटॅच टू. सेकंडरी मध्ये कशाला अटॅच असेल तो, प्रायमरी, टर्शरी, सेकंडरी और नन ऑफ दिस, दे आर अटॅच टू द सेकंडरी कार्बन. CH2OH प्रायमरी बेंझालिक अल्कोहोल, सेकंडरी बेंझालिक अल्कोहोल, टर्शरी बेंझालिक अल्कोहोल, none of these. This is the primary benzylic alcohols. In phenylic alcohol OH group is attached to the hybridized carbon atom. कोणत्या कार्बनला अटॅच असेल, sp कार्बन, sp2, sp3, sp3d. तर ते आन्सर असेल sp2 असेल आपलं.